सो बेटा चला कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल स्टार्ट करू. सो कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल फर्स्ट एक्सरसाइज करायच्या आधी तुम्हाला मी सांगतो व्हॉट आर द टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स. आणि टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्सच्या आधी सांगतो साधं सिंपल व्हॉट इज मेंट बाय कॉन्ग्रुअन्स. सो कॉन्ग्रुअंट कोणाला म्हणतो आपण, जेव्हा दोन पार्ट एकावर एक बरोबर मॅच होतात तेव्हा आपण त्याला म्हणतो की ते दोन्ही पार्ट्स एक दुसऱ्याला कॉन्ग्रुअंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल एक सर्कल आहे, या सर्कलचा रेडियस आहे 5 सेंटीमीटर आणि एक दुसरा सर्कल आहे, त्या सर्कलचा रेडियस आहे 4 सेंटीमीटर. तर हे एकावर एक बरोबर मॅच होतील का? नाही होणार. एक छोटा आहे मोठा आहे, त्यांना आपण नॉट कॉन्ग्रुअंट म्हणू. पण समजा दोघांचा रेडियस सेम असेल तर मग आपण त्यांना कॉन्ग्रुअंट सर्कल म्हणू. सिमिलरली ही एक सेगमेंट काढली आहे मी, या सेगमेंटची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. दुसरी पण मी एक सेगमेंट काढली, त्याची पण लेंथ आहे 10 सेंटीमीटर. ते दोन झाले कॉन्ग्रुअंट सेगमेंट. त्याला आपण लिहितो कसं मग, सेगमेंट आहे त्याला आपण नाव देतो. सेगमेंटला आपण सेगमेंट ए बी पण म्हणू शकतो किंवा सेगमेंट बी ए सुद्धा म्हणू शकतो, काही फरक पडत नाही. तर आपण लिहितो की सेगमेंट ए बी, सेगमेंटसाठी असं आपण सिम्बॉल देतो, नाही तर मग आपण लिहितो सेगमेंट ए बी. ठीक आहे, दोनपैकी काही पण करता येतं. हे आहे कॉन्ग्रुअंटचं साईन, इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट सी डी असं लिहायचं, नाही तर हे असं सेगमेंट करून लिहायचं. सिमिलरली हा एक अँगल आहे समजा 40 डिग्रीचा. या अँगलचं नाव काय राहील सांगा बरं, अँगलचं नाव येस, व्हेरी गुड. हा सी व्हर्टेक्समध्ये आला पाहिजे ना. सो आपण नाव देताना हा मध्ये येणं आवश्यक आहे. हा आहे 40 डिग्रीचा. समजा अजून एक दुसरा अँगल आहे, या अँगलचं नाव काय असणार, समजा हा पण 40 डिग्रीचा आहे, तर मग आपण काय लिहिलं असतं की अँगल ए सी बी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल पी आर क्यू, कारण दोन्ही पण इक्वल मेजरचे आहे. आपण कसं लिहितो, मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू 40 डिग्री. ठीक आहे, क्लिअर. आता टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स काय असतात ते पाहू. व्हॉट आर द टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स. सो कोणत्या कोणत्या टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स आहे. सो पहिली आहे SAS टेस्ट. सो S फॉर साइड, S फॉर साइड आणि A फॉर अँगल. सो साइड अँगल साइड. तर ही टेस्ट केव्हा लागत असेल बरं पहा. समजा हे दोन आपले ट्रायंगल्स आहेत, हे दोन ट्रायंगल्स अशा प्रकारे आहे, ट्रायंगल ABC, दुसरा ट्रायंगल आहे PQR. समजा ही साईड आपल्याला दिली आहे 8 सेंटीमीटर. सिमिलरली इकडे ही साईड 8 सेंटीमीटर दिली आहे, ही साईड आहे 7 सेंटीमीटर, ही साईड आहे 7 सेंटीमीटर. हा अँगल या अँगलला इक्वल दिलेला आहे. सो दोन साईड इक्वल दिसतात आहे आपल्याला. ही 8 याच्यासोबत इक्वल आहे, ही 7 ही याच्यासोबत इक्वल आहे, आणि त्यांच्या मधला अँगल इक्वल आहे. हे इम्पॉर्टंट आहे. अँगल हा मधला असला पाहिजे. म्हणजे काय, ही साईड आणि ही साईड यांच्या मधला इन्क्ल्युडेड अँगल तो जर इक्वल असेल, इथे पण ही साईड आणि ही साईड आहे, त्याच्या मधला अँगलच आहे, तेव्हा टेस्ट लागते SAS. दोन साईड इक्वल आहे आणि त्यांच्या मधला अँगल इक्वल आहे. ठीक आहे, तर SS टेस्ट लागते. मग आता याला लिहायचं कसं असतं, आपण लिहितो ट्रायंगलचे नाव इन ट्रायंगल ABC अँड सेकंड ट्रायंगल. सो पहिल्या ट्रायंगलचं नाव आपल्याला जे पाहिजे आपण लिहू शकतो. ABC लिहा, CAB लिहा, ACB लिहा, जसं लिहायचं आहे तसं. ट्रायंगलचं नाव लिहितो आपण, अँगलचं तर नाही लिहित आहे. ट्रायंगलचं नाव लिहिताना याला 6 प्रकारे तुम्ही या ट्रायंगलचं नाव लिहू शकता. A पासून स्टार्ट झाल्यावर ABC, ACB. B पासून स्टार्ट केलं तर BAC, BCA. C पासून स्टार्ट केलं तर CAB, CBA. कोणतं ट्रायंगलचं नाव लिहितो आपण, सिम्बॉल दिला ना. सो ट्रायंगलचं नाव जे पाहिजे ते लिहायचं आहे. पहिल्या ट्रायंगलचं, दोनपैकी एका कोणत्याही. दुसऱ्याचं नाव लिहिताना आपल्याला करस्पॉन्डन्सचा विचार करून नाव द्यायचं. तर करस्पॉन्डन्सचा विचार करून नाव द्यायचं, याचा अर्थ आता बघायचं की कोणती साईड कोणाला इक्वल आहे, क्वेश्चनमध्ये दिलेली कोणाला आहे. फॉर एक्झाम्पल या फिगरमध्ये म्हणजे पहिल्या ट्रायंगलमध्ये AB
ही कोणाला इक्वल आहे? ए बी इथे 8 आहे, दुसऱ्या ट्रँगलमध्ये पी आरला आहे. मग पहिल्या ट्रँगलचे जर ए बी हे 2 मी पहिले लेटर लिहिले असतील तर दुसऱ्या ट्रँगलचे पी आर हे माझे पहिले 2 लेटर असले पाहिजे. मग ते पी आर पण राहू शकतात किंवा आर पी पण राहू शकतात, पण पहिले 2 पी आणि आर असले पाहिजे. मग उरला कोणता लेटर? तिसरा क्यू. आता या 2 पैकी आपला एक करस्पॉन्डन्स करेक्ट आहे, 2-2 तर राहणार नाही. कोणता करेक्ट आहे कसं कळेल? दुसऱ्या साईडवरून कळून जाईल. दुसरी साईड बी सी, बी सी कोणाला इक्वल आहे? याच्यात क्यू आरला इक्वल आहे. सो बी सी जर लास्टचे 2 आहे तर क्यू आर पण लास्टचे 2 असले पाहिजे. मग कोणता करस्पॉन्डन्स बरोबर आला? पहिलावाला. क्यू आर शेवटचे 2 पाहिजे. मग झाला करस्पॉन्डन्स भेटला आपल्याला. हे दुसरंवाला मी मिटवून टाकतो मग आता. सो दुसऱ्या ट्रँगलचं नाव मी अशा प्रकारे लिहिणार. हां, करस्पॉन्डन्सचा विचार करून लिहायचा आहे, कसं पण नाही लिहायचं. डाऊट आहे? आता ट्रँगलचे नाव लिहून झाले, करस्पॉन्डन्स लिहून झाला. आता हे लिहायचं की कोणता पार्ट कोणाला इक्वल आहे. सो कोणता पार्ट कोणाला इक्वल आहे बरं? ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कोण आहे? ए बी कॉन्ग्रुएंट टू पी आर. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट बी सी कॉन्ग्रुएंट टू क्यू आर. आणि येस येस, सेगमेंटचं नाव कसंही देत आहेत. आणि अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. ह्या तिन्ही पण गोष्टी त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत, गिव्हन. सो ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू द सेकंड ट्रायंगल पी आर क्यू. आपली टेस्ट लागते आहे SAS टेस्ट. जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर मग आता त्याचे रिमेनिंग पार्ट पण इक्वल असणार. टोटल ट्रँगलमध्ये पार्ट्स किती असतात? कोणत्याही ट्रँगलला 6 पार्ट आहेत. हे 3 साइड्स, 1 2 3 आणि 3 अँगल, 4 5 6. आपण लिहिताना ट्रँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करताना नेहमी किती पॉईंट लिहिणार? 3. मग 3 पॉईंट अजून उरले. जर ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे तर ते उरलेले पार्ट्स पण इक्वल आहेत. मग आता ते उरलेले पार्ट्स मी लिहितोय. सो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. हां, जर क्वेश्चनमध्ये विचारलं तर आपल्याला लिहायचं आहे, म्हणून मी तुम्हाला लिहून देतो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. तर इथे आपण साईडचे 2 पेअर लिहून झाल्या होत्या. मग एक पेअर राहिली आपली. आता आपण म्हणू शकतो ती पण इक्वल असणार. कोणती उरली? AC इज इक्वल टू पी क्यू. हे इथूनही कळतं बा, फिगर न पाहता. AC इज इक्वल टू पी क्यू करस्पॉन्डन्स होतो. AC इज कॉन्ग्रुएंट टू पी क्यू. त्याच्यानंतर अँगल्स उरले. अँगल आपण कोणता इक्वल लिहिला आहे? बी लिहिलेला आहे. येस. मग उरला कोणता? A इज इक्वल टू पी आणि C इज इक्वल टू क्यू. सो अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू पी, अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. याला रिझन लिहितात करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. शॉर्टकटमध्ये CACT एक्झाममध्ये पण चालतं. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स, CACT. आणि याला लिहितात करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. S फॉर साइड. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. याचा अर्थ काय आहे की जर ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे तर त्याच्या रिमेनिंग साइड्स पण इक्वल असणार आहेत. आणि जर ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे तर रिमेनिंग अँगल्स सुद्धा इक्वल असणार आहेत. डाऊट? ही झाली पहिली टेस्ट आपली. तशीच दुसरी टेस्ट SSS टेस्ट. SSS म्हणजे काय असेल बरं? तिन्ही साइड्स इक्वल. येस. सो समजा असे 2 ट्रँगल्स आपल्याला दिले आहे की ज्याच्या तिन्ही साइड्स आपल्याला इक्वल दिल्या आहे. फॉर एक्झाम्पल आता हा एक ट्रँगल आहे आपला ABC, हा एक ट्रँगल आहे आपला PQR. बरेच वेळा साइड्सच्या व्हॅल्यूज नाही लिहून देत, असं मार्क करून देतात. हे असं मार्क केलं याचा अर्थ काय झाला की ही AB साइड ही QR साइडला इक्वल आहे. आयडेंटिकल मार्क्स म्हणजे एकसारखे. सो आयडेंटिकल मार्क्सवरून आपल्याला कळतं कोणती साईड कोणाला इक्वल आहे. मग आता मी लिहिलं असतं ट्रँगलची नावं इन ट्रँगल ABC अँड
सेकंड ट्रँगलचं नाव लिहिताना मात्र मला करस्पॉन्डन्सचा विचार करायचा आहे. सो सेकंड ट्रँगलचं नाव लिहिताना आता ए बी कोणाला इक्वल आहे या फिगरमध्ये? आर क्यू. तर पहिले दोन लेटर मी ए बी लिहिले, तर पहिले दोन लेटर माझे आर क्यू असले पाहिजे, क्यू आर किंवा आर क्यू. उरला पी. दुसरी साईड पाहतो कळून जाईल. बी सी कोणाला इक्वल आहे? बी सी शेवटचे दोन आहे, तर पी क्यू शेवटचे दोन पाहिजे. म्हणजे कोणता करस्पॉन्डन्स बरोबर? पी क्यू शेवटचे दोन पाहिजे. आर क्यू पी. मेन हेच आहे, हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे. हे नाही समजलं तर गडबड होऊन जाते. सेगमेंटचं नाव कसं देऊ शकतो? व्हेरी गुड. सो आता ट्रँगलचं करस्पॉन्डन्स लिहून झाला. 3 पॉईंट इक्वल लिहायचे. मग आता की सेगमेंट ए बी कोणाला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे? क्यू आरला. क्यू आर लिहा, आर क्यू लिहा, एकच आहे. त्याच्यानंतर सेगमेंट बी सी कोणाला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे? पी क्यूला, बरोबर. त्याच्यानंतर सेगमेंट ए सी कोणाला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे? पी आरला. पी आरला दिली आहे, ए सी पी आर. ठीक आहे. या तिन्ही पण गोष्टी क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत, गिव्हन. सो आपण म्हटलं देअरफॉर ट्रँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल आर क्यू पी. टेस्ट कोणती लागली? तिन्ही साइड्स इक्वल. सो टेस्ट लागली SSS टेस्ट. तर जर ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील तर रिमेनिंग पार्ट्स पण त्याचे कॉन्ग्रुएंट असतात. सो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. 6 पार्टपैकी आपण 3च पार्ट लिहित असतो ट्रँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करताना, है ना. सो एक मिनिट बेटा. कशी? 2024 लिहायची. हो अरे 23. येस. सो चला, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट आपण ट्रँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करताना 3च पार्ट लिहित असतो, जसे की इथे आपण लिहिलेले आहे. मग 6 पार्टपैकी 3 लिहून झाले तर 3 आपले उरले. तर ते कोणते उरले बरं? मग आता सांगा, कोण सांगेल? 3 पार्ट्स कोणते उरले? एक तर ती 2 अँगल्स राहिले तर नाही, तिन्ही अँगल्सच उरले. 3 साईड असतात, 3 अँगल असतात. 3 साईड आपले लिहून झाले, म्हणजे 3 अँगल उरले. तर कोणता अँगल कोणाला इक्वल? ए इज इक्वल टू आर. हा, फिगर पाहून हे नाही ठरवायचं नेहमी, नाही तर गडबड होऊन जाईल बरेचदा. आपण पाहू की बी इज इक्वल टू पी करून टाकू. जर फिगर पाहून करू, फिगरवरून नाही पाहायचं, करस्पॉन्डन्स वरून पाहायचं. बी कोणाला होतोय? क्यू ला होतोय. सी कोणाला होतोय? पी ला होतोय. सो अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, angle B is congruent to angle Q and angle C is congruent to angle P. याला आपण काय लिहितो? corresponding angles of congruent triangles. corresponding angles आहेत ना सगळे. so corresponding angles of congruent triangles. clear? so next तिसरी टेस्ट आता. so हा ASA ही पण एक टेस्ट आहे. ASA सगळे नावावरूनच लक्षात येतं की कोणती टेस्ट केव्हा लागणार आहे म्हणून. समजा हे असे 2 ट्रँगल्स आहे आपले. ही साईड समजा या साईडला इक्वल दिलेली आहे, हा अँगल या अँगलला इक्वल दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा अँगल या अँगलला इक्वल दिला आहे. सो ट्रँगलचं नाव ABC, दुसऱ्या ट्रँगलचं नाव PQR. ट्रँगलचं नाव लिहिलं असतं इन ट्रँगल ABC. सेकंड ट्रँगलचं नाव लिहिताना विचार करायचा आहे. जर 2 अँगल दिले आहेत तर अगदी सोपं आहे करस्पॉन्डन्स. अँगल ए कोणाला इक्वल आहे? क्यूला. तर इथे अक्षर पहिलं ए आहे, तर इथलं पहिलं अक्षर कोणतं असणार? क्यू असणार. सिम्पल. सी कोणाला इक्वल दिला आहे? आरला. सी लास्टमध्ये आहे तर आर असणार लास्टमध्ये. मग मधलं कोणतं उरलं? सिम्पल आहे. सो जर 2 अँगल दिले असेल तर करस्पॉन्डन्स काढणं खूपच सोपं आहे. आता 3 पार्ट्स ट्रँगलचे नाव लिहून झाले. 3 पार्ट्स लिहितो मी. काय काय लिहू बरं? अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू, अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर अँड AC इज कॉन्ग्रुएंट टू QR. तिन्ही गोष्टी गिव्हन आहे. सो 3 गोष्टी माझ्या लिहून झाल्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग आता मी टेस्ट लावू शकतोय. देअरफॉर ट्रँगल ABC is congruent to triangle QPR.
टेस्ट कोणती लागली? दोन अँगल इक्वल आहे आणि त्यांच्या मधली साईड इक्वल आहे. हां, त्यांच्या मधली साईड इक्वल असणं फार इम्पॉर्टंट आहे. असं असेल तर टेस्ट लागणार नाही. समजा हे दोन ट्रायंगल आपण घेतले, आपण हा अँगल या अँगलला इक्वल लिहिला, हा अँगल याला इक्वल लिहिला, पण इकडची साईड जर इकडच्या साईडला इक्वल असेल तर टेस्ट लागणार नाही. कारण ही साईड तर दोन अँगलच्या मधली आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ही साईड या दोन अँगलच्या मधली नाही आहे ना. मग दोन अँगलच्या मधली साईड जेव्हा इक्वल असते त्यावेळेसच ASA टेस्ट लागते. क्वेश्चन आला तर मग काय करायचं? सोडून द्यायचं की म्हणजे? नाही, सोडून नाही द्यायचं. आपण बघू एक्सरसाइज करू त्यावेळेस मी समजावून सांगतो. ठीक आहे. आता पहिले तर आपण फक्त टेस्ट समजून घेऊ, कोणती टेस्ट केव्हा लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे आहे मला. साईड्स लिहून झाल्या म्हणजे तीन पार्ट्स लिहून झाले. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केलं. सो आता मी लिहितो आहे रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. 6 पार्ट पैकी 3 आपण ऑलरेडी लिहिलेले असतात, 3 आता उरलेले आहेत. साईडची इथे एकच पेअर लिहिली आहे, म्हणजे साईडच्या 2 पेअर बाकी आहे. इथे कोणती लिहिली आहे आपण? AC. मग AC सोडून द्या. AB कोणाला इक्वल असणार? QP ला. सो AB इज कॉन्ग्रुएंट टू QP. BC कोणाला असणार? PR. सो BC इज कॉन्ग्रुएंट टू PR. अँगल आपण 2 लिहून झाले आहे, A आणि C. उरला कोणता मग? B. B कोणाला इक्वल असणार? P ला. सो अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. याला काय लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि याला काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ठीक आहे. नेक्स्ट टेस्ट पाहू. SAA किंवा त्यालाच AAS असं सुद्धा म्हणतात. SAA किंवा AAS. हां, सो पाहू काय फरक आहे याच्या आधीच्या टेस्टमध्ये आणि या टेस्टमध्ये. समजा ट्रायंगल एक आहे ABC, दुसरा आहे PQR. समजा हा अँगल या अँगलला इक्वल आहे, हा अँगल या अँगलला इक्वल आहे आणि ही साईड या साईडला इक्वल आहे. ट्रायंगलचे नाव लिहितो पहिले मी. इन ट्रायंगल ABC अँड सेकंड ट्रायंगलचं नाव करस्पॉन्डन्स वरून लिहायचं. A कोणाला इक्वल आहे? P. पहिलं अक्षर A आहे तर पहिलं अक्षर P झाला. C कोणाला इक्वल आहे? C लास्ट मध्ये आहे तर Q लास्ट मध्ये झाला. मग मधलं कोणतं उरला? R. सो ट्रायंगलचं नाव तर भेटलं करस्पॉन्डन्स प्रमाणे आपल्याला. 3 पॉईंट्स लिहितोय. सो पहिला पॉईंट लिहिला अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. त्याच्यानंतर अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. आणि तिसरा पॉईंट लिहिला की BC इज कॉन्ग्रुएंट टू QR. या तिन्ही पण गोष्टी क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत, गिव्हन आहे. सो देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PRQ. पण आता टेस्ट कशी आहे का? 2 अँगलच्या पेअर्स आहे इक्वल, पण त्यांच्या मधली साईड इक्वल नाही आहे. मधली साईड आहे का? नाही. म्हणजे आता टेस्ट कोणती लागली? 2 अँगल आले आणि त्याच्यानंतर आली साईड. अँगल अँगल साईड. किंवा साईड आली आणि त्याच्यानंतर आले 2 अँगल. साईड अँगल अँगल. अर्थ एकच आहे. ठीक आहे. सो आता आपण इथे लिहू शकतो SAA किंवा AAS टेस्ट. डाऊट? सो आता रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. सो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स 6 असतात, 3 लिहून झाले, 3 उरले. अँगलच्या 2 पेअर झाले आहे, म्हणजे 1 पेअर उरली आहे. कोणती उरली अँगलची पेअर? अँगल B. व्हेरी गुड. अँगल B इज इक्वल टू अँगल R. ठीक आहे, छान. याला आपण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ठीक आहे. साईडची एकच पेअर लिहिली होती, म्हणजे साईडच्या 2 बाकी आहे अजून. हां, AB इज कॉन्ग्रुएंट टू PR. हां, आणि BC आपण ऑलरेडी लिहिली आहे. AC PQ.
AC इज कॉन्ग्रुएंट टू PQ. याला आपण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. क्लियर? लास्ट टेस्ट आपली. सो हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्ट. सो हायपोटेनस साइड टेस्टमध्ये तुम्हाला नावावरूनच लक्षात आलं असेल की ही टेस्ट तेव्हाच लागेल जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असेल, कारण हायपोटेनस आहे. सो समजा एक ट्रायंगल आहे आपला ABC, एक ट्रायंगल आहे आपला PQR. सो दोन अँगल 90चे असलेच पाहिजे ही टेस्ट लागण्यासाठी, त्याच्याशिवाय हायपोटेनसच नाही बनत है ना. म्हणजे हायपोटेनस इक्वल असल्या पाहिजे आणि एक साइड कोणती पण इक्वल असली पाहिजे. हायपोटेनस इक्वल आहे. हायपोटेनस तुम्हाला माहिती आहे 90च्या समोरच्या साईडला आपण हायपोटेनस म्हणतो. सो हायपोटेनस इक्वल आहे आणि समजा ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, कोणत्या पण दोन साईड, झालं. ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेनस साइड टेस्ट. ठीक. ट्रायंगलचं नाव ABC. दुसऱ्याचं आता पाहायचं आहे. AC कोणाला इक्वल आहे? PQ ला. AC इक्वल आहे PQ ला. सो AC पहिला आणि शेवटचा आहे तर PQ पण पहिला आणि शेवटचा असला पाहिजे. एक तर PQ राहू शकतो, नाही तर QP राहू शकतो, मधला R राहणार. अजून कोणती साइड इक्वल आहे? BC. BC शेवटचे दोन आहे, कोणाला इक्वल आहे? PR ला. BC शेवटचे दोन आहे तर PR शेवटचे दोन पाहिजे, म्हणजे याला QRP. सो पहिला वाला मिटवून टाकतो मी. सो QRP याला करस्पॉन्डन्स. सो आता ट्रायंगलचे नाव लिहितो. चला, ट्रायंगलचे नाव आपण ऑलरेडी लिहिलेले. आता मी लिहितो 3 पॉईंट्स. सो कोणते कोणते 3 पॉईंट्स आहे बरं? सो पहिला पॉईंट मी लिहिला अँगल B इज इक्वल टू अँगल R कॉन्ग्रुएंट टू, गिवन आहे. त्याच्यानंतर मी इथे लिहून घेतो हायपोटेनस AC इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस PQ, हे पण गिवन आहे. तिसरा पॉइंट होता सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PR. PR ला इक्वल आहे, BC इज इक्वल टू PR आहे. सो हे तिन्ही गोष्टी गिवन होत्या. सो देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू QRP. टेस्ट कोणती लागली? हायपोटेनस साइड टेस्ट. मग ट्रायंगल कॉन्ग्रुएंट तर रिमेनिंग पार्ट्स आर इक्वल. सो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. सो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्टमध्ये आपण ऑलरेडी अँगलच्या 2 पेअर लिहून झालेल्या आहेत, म्हणजे एक पेअर उरली. कोणती उरली? AC झाला BC झाला, AC झाला BC झाला, मग उरला कोणता? AB. AB इज इक्वल टू QR. सो AB इज इक्वल टू QR. याला काय लिहिणार आपण? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. अँगलची एकच पेअर लिहिली होती, म्हणजे 2 उरले है ना. सो B आणि R लिहून झाला आहे. मग कोणत्या कोणत्या उरला? अँगल A झाला इक्वल कोणाला? Q ला. आणि अँगल C कोणाला इक्वल झाला? P ला. याला आपण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. क्लियर? चॅप्टर सांगू? एक्सरसाइज करायची स्टार्ट का होते आजच्यासाठी एवढं? अरे मी खरं सांगते तुम्हाला, लास्ट क्वेश्चन जे आपल्या सुरुवात आहे झोपायला लागली नाही, म्हटलं की आपण कस्तुरी म्हणते ना की स्टार्ट करायचं का लेसन, सुरूच तर आहे. त्यानंतर लक्षात आलं असं सांगून का करायचं? सांगा सांगू. चल, पहिला क्वेश्चन हा. 13.1 फर्स्ट क्वेश्चन. इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर्स. आपल्याला 5 एक क्वेश्चन दिले मला वाटतं. सो पहिली फिगर होती ही, त्याच्यानंतर ही दुसरी फिगर आहे, त्याच्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी. मला वाटते 5च आहे. येस. हां. सो याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे? प्रत्येक फिगरमध्ये पार्ट्स बिअरिंग आयडेंटिकल मार्क्स. हे जे आयडेंटिकल मार्क्स आहे ना, इथे आयडेंटिकल मार्क्स आहे, आर कॉन्ग्रुएंट. तर ज्याला आयडेंटिकल केलं आहे ते कॉन्ग्रुएंट पार्ट आहे. स्टेट द टेस्ट अँड द करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. जे आपण इथे केलं होतं बा,
करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. हे झालं करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. हे झालं टेस्ट. स्टेट द टेस्ट. टेस्ट लिहायची आहे, करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस लिहायचं आहे. बाय विच ट्रँगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. कोणती टेस्ट लागते. ठीक आहे. हो, पहिला क्वेश्चन करू आता. कसं करायचं बघू. थोडंसं मोठं करतो. याच्यावर जाऊ द्या. हा, हे दोन ट्रँगल्स कोणते कोणते आहे. एक हा इकडचा ट्रँगल झाला लेफ्ट साईडचा आणि एक हा राईट साईडचा. हे दोन ट्रँगल्स घ्यायचे आपल्याला. बरोबर. अशी कोणती साईड आहे का, सेगमेंट आहे का जी दोन्ही ट्रँगल मध्ये आहे. कोणती आहे. डब्ल्यू ही दोन्ही ट्रँगल मध्ये आहे. डब्ल्यू झेड जी सेगमेंट आहे ही दोन्ही ट्रँगल मध्ये येते. बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ जर इकडच्या लेफ्टवाल्या ट्रँगलमध्ये या डब्ल्यू झेडची लेंथ 10 सेंटीमीटर असेल तर राईटवाल्यामध्ये पण तर 10च असेल ना. म्हणजे इथं कॉमन साईड आहे तर इक्वलच राहणार. मग आता स्टार्ट करताना कसं लिहायचं. मी लिहितो आहे इन ट्रँगल. ट्रँगलचं नाव लेफ्ट साईडवाल्याचं लिहितो WXZ अँड ट्रँगल. एक मी इकडनं कसं लिहिलं WXZ. मी डब्ल्यू वरून पहिले इकडे आलो एक्स कडे, मग इकडे गेलो. मग इथे तसंच करायचं. WYZ. ठीक आहे. सो अशा प्रकारे लिहायचं. थोडंसं लॉजिक लावायचं की आपण फिगरमध्ये काय करतोय, कशा प्रकारे आपण नाव लिहिलं आहे, है ना. सो एक आपला हा ट्रँगल आहे आणि दुसरा आपला हा ट्रँगल आहे. सो WXZ अँड WYZ. करस्पॉन्डन्स लिहिला. WXZ करस्पॉन्ड्स टू WYZ. आता मी पटकीन लिहून टाकला, विचार तर केला नाही. तर जेव्हा कॉन्ग्रुएंट पार्ट लिहिल तेव्हा मी चेक करीन बरोबर लिहिलाय की नाही. आपण कोणता पार्ट कोणाला इक्वल दिलाय क्वेश्चनमध्ये. ही साईड या साईडला आहे. या साईडचं नाव काय आहे WX. सो WX कोणाला इक्वल दिली आहे बरं WY ला. मग आपला करस्पॉन्डन्स पण तसाच आहे की नाही आहे WX WY. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडचा अँगल हा इकडच्या अँगलला इक्वल आहे. तर या अँगलचं नाव काय होईल बरं. अँगल W म्हणून नाही चालणार. W म्हटलं तर इकडचा पण W's होईल, इकडचाही W's होईल. कसं समजेल. इकडचाही W's होईल. तीन अँगलचं नाव 3 अक्षरी असतं, 2 अक्षरी नाही राहत. हा जो अँगल आहे हा या दोन साईड मध्ये बनला आहे. बरोबर की नाही. मग XWZ नाही तर ZWX हे झालं या अँगल 1चं नाव. सो अँगल 1चं नाव काय झालं अँगल XWZ. हा इकडच्या अँगल 2 ला इक्वल आहे. या 2चं नाव सांगा बरं मग काय आहे आता. ZWY. शाबास. सो या अँगलचं नाव झालं ZWY इज इक्वल टू ZWY. ह्या दोन्ही गोष्टी गिव्हन होत्या की नाही. गिव्हन होत्या. आपण आपली खोपडी वापरली नाही. तिसरी गोष्ट आपण आपल्या खोपडीने लिहितोय ती अशी की आपण म्हणतोय की बाबा WZ ही जी साईड आहे ही तर इक्वलच राहणार WZ लाच. लेफ्ट ट्रँगलचा या ट्रँगलची ही साईड या ट्रँगलच्या या साईडला इक्वल आहे असं क्वेश्चन मध्ये दिलं आहे. लेफ्ट ट्रँगलचा हा अँगल राईट ट्रँगलच्या या अँगलला इक्वल आहे असंही क्वेश्चन मध्ये दिलं आहे. तिसरा पॉइंट त्यांनी दिलाच नाही आहे. पण आपल्या ज्या टेस्ट लागतात त्यात नेहमी 3 पॉइंट लिहिल्यावरच लागतात ना. तिसरा पॉइंट कुठे आहे आपल्या टेस्ट कोणत्या आहे बरं सगळ्या. एक आहे SSS. किती पॉइंट आले 3 पॉइंट आले तिन्ही साईड. SAS किती पॉइंट आले 3 पॉइंट आले. ASA किती पॉइंट 3 पॉइंट. SAA 3 पॉइंट. हायपोटेनस साईड टेस्ट याच्यातही 3 पॉइंट आहे. कारण हायपोटेनस केव्हा लागते जेव्हा असतो राईट अँगल. सो 3 पॉइंट लिहिल्याशिवाय ट्रँगल कॉन्ग्रुएंट होत नाही. 2 पॉइंट त्यांनी दिले आहे. ही साईड दिली या साईडला इक्वल, हा अँगल दिला या अँगलला इक्वल. तिसरी गोष्ट दिली नाही आहे ती आपल्याला खोपडी वापरायची आहे. सो आपण काय म्हणतोय मग आपल्याच मर्जीने हे म्हणणार का की चला भाऊ मला छान वाटतं मी घेतो ही साईड याला इक्वल. काय रिझन आहे आपल्याला. रिझन असेल तर सांगू शकतो. किंवा मला चांगलं वाटते की मी हा अँगल याला लिहून टाकतो असं थोडीच होणार. काहीतरी रिझन द्यायला लागेल.
पण हे तर रिझन दिसतंय ना की यार ही तर कॉमन साईडच आहे ना. म्हणजे समजा मी इथून, समजा हा कागदाचा तुकडा आहे आणि मी इथून कट करून टाकला हा एवढा हिस्सा, इथून हा कट केला पार्ट. सो असे दोन ट्रायंगल बनतील की नाही आपले. हा एक ट्रायंगल बनला इकडचा, हा एक ट्रायंगल बनला इकडचा, दोन तुकडे बनले. या तुकड्याचं नाव झालं WXZ ट्रायंगल, या तुकड्याचं नाव झालं WYZ ट्रायंगल. सो WZ ही साईड WZ लाच इक्वल येत आहे ना, बरोबर. सो WZ इज इक्वल टू WZ. याचं रिझन काय लिहायचं आहे आपल्याला, कॉमन साईड. रिझन लिहिलं कॉमन साईड. कन्फ्युजन, हे इम्पॉर्टंट आहे हा. मग टेस्ट लागली, देअरफॉर ट्रायंगल WXZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल WYZ बाय, काय टेस्ट लागली बरं सांगता का. SSS लागली, बरं. नाही, बरं. SAS लागली, बरं. एक सेकंड, आपण काय काय लिहिलं पाहायचं, मार्क केलेलं पाहायचं. हा याला इक्वल आहे आपण लिहिला आहे, हा याला इक्वल आहे आपण लिहिला आहे, आणि ही साईड आपण स्वतःलाच इक्वल लिहिली आहे, कॉमन साईड लिहिली आहे ना. जर सेपरेट फिगर पाहिली असती तर ही याला इक्वल लिहिली आहे, ही याला इक्वल लिहिली आहे, आणि हा अँगल याला इक्वल लिहिला आहे. yes, व्हेरी गुड, SAS. ठीक आहे. सो टेस्ट लागली SAS टेस्ट. क्वेश्चन इथे आपला खतम झाला. त्यांनी म्हटलं होतं टेस्ट लिहा, करस्पॉन्डन्स लिहा. ठीक आहे. पण आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे, कारण पुढे त्यांनी त्याच्यावर रिलेटेड गणित दिली आहे. म्हणून आपण रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स हे सुद्धा करणार आपल्या प्रॅक्टिससाठी. 6 पार्ट असतात, 3 लिहून झाले आहेत, 1 2 3, 3 बाकी आहे. अँगल किती लिहिले होते इथे आपण, एकच लिहिला होता है ना. अँगलची एक पेअर लिहिली, म्हणजे 2 बाकी आहे ना. मग आता कोणता बरं, कोणता कोणाला इक्वल असणार, एक्स कोणाला इक्वल येतोय, वायला. तर इथे तर मी एक अक्षरी नाव लिहू शकतो, इथे एकच अँगल बनतो है ना. तेव्हा मी लिहितो अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. त्याच्यानंतर हा इकडचा अँगल कोणाला इक्वल राहणार, कारण झेड हा झेडलाच इक्वल आहे. पण एक झेड हा लेफ्ट साईडचा आहे आणि एक झेड हा राईट साईडचा आहे. तर 3 अक्षरी नाव या अँगलचं WZX आणि इकडचं WZY. सो सेकंड पार्ट WZX कॉन्ग्रुएंट टू WZY. रिझन, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि एक साईड उरली, 2 साईड लिहिल्या होत्या आपण. एक साईड कोणती उरली, XZ इक्वल टू YZ. XZ इक्वल टू YZ. ठीक आहे. सो XZ कॉन्ग्रुएंट टू YZ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हा एक्स्ट्राचा पार्ट आपण करतोय प्रॅक्टिससाठी, पुढे कामात येणार. लिहायचं आहे तुम्हाला, आता परीक्षेत नाही लिहायचं. क्लिअर, मला वाटतं एवढं होऊन जाईल. ठीक. तर आता साइड लिहायच्या का, आता साइड लिहायच्या का मीन्स